स्वतःचे घर असावे ही प्रत्येकाचीच इच्छा असते, परंतु अनेकदा स्वप्नातील घर स्वस्तात मिळते म्हणून जुन्या इमारती किंवा सेकंड ओनरकडून घर खरेदी केले जाते आणि यामध्ये अनेक जण आवश्यक कागदपत्राची पडताळणी न करताच व्यवहार करून टाकतात. यामुळे कायदेशीर अडचणीमध्ये अडकण्याची शक्यता असते. काही वेळा तर घर बेकायदेशीर ठरवून त्यावर बुलडोझर चालवण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे घर खरेदी करताना योग्य ती माहिती आणि कागदपत्राची खातरजमा करणे आवश्यक असते. तर जाणून घ्या की बेकायदेशीर घरावर कधी चालतो बुलडोझर. जर घर बांधताना महानगरपालिका किंवा प्राधिकरणाचे मंजुरीचे नियम मोडले गेले असतील किंवा घर खरेदी करताना आवश्यक कागदपत्रे नसेल तर सरकारकडे ती इमारत तोडण्याचा अधिकार असतो. अनेकदा लोकांना वाटते की रजिस्ट्री झाली की आपण मालक झालो, पण रजिस्ट्री म्हणजे केवळ मालकी हक्काचे हस्तांतरण, ते अंतिम मालकीचे प्रमाणपत्र नसते. खरेदीपूर्वी ही कागदपत्रे तपासायला हवीत, जसे की टायटल डीड. हे दस्तऐवज प्रॉपर्टी विकणारा खरोखरच त्या मालमत्तेचा मालक आहे का हे स्पष्ट करतो. चेन डीड घराच्या मागील मालकाचा आणि व्यवहाराचा तपशील यातून कळतो. काही वर्षात घराची मालकी कोणाकडून कोणाकडे गेली हे यातून समजते. इन्क्युम्बरन्स सर्टिफिकेट म्हणजे EC. घरावर कर्ज आहे का, कोणता खटला सुरू आहे का, जुना थक बाकी आहे का याची खात्री EC वरून होते. ऑक्युपन्सी सर्टिफिकेट म्हणजे OC. ही प्रमाणपत्र स्थानिक प्राधिकरण देतं आणि घर अधिकृतपणे वापरण्यास परवानगी दिली आहे का हे दर्शवतं. OC नसल्यास त्या घरात राहणे बेकायदेशीर ठरते. मंजूर नकाशा आणि प्रॉपर्टी टॅक्स पावती तपासणेही महत्त्वाचे. घर बांधले आहे का, त्या ठिकाणचा लेआउट किंवा नकाशा महापालिकेकडून मंजूर आहे का याची खातरजमा करा. अनधिकृत बांधकाम असल्यास सरकारकडून कोणतीही कारवाई होऊ शकते. तसेच पूर्वीच्या मालकाने प्रॉपर्टी टॅक्स भरलेला आहे का हे पाहणे अत्यावश्यक आहे. थकबाकी असल्यास ती जबाबदारी नव्या मालकावर येऊ शकते. तर थोडक्यात काय लक्षात ठेवायचं, तर रजिस्ट्री म्हणजे मालकी हक्काचा अंतिम पुरावा नसतो. टायटल डीड, चेन डीड, EC व OC ही सर्वात महत्त्वाची कागदपत्रे तपासा. प्रॉपर्टी टॅक्सची पावती आणि मंजूर नकाशाची प्रत पाहणं आवश्यक. घर खरेदीपूर्वी योग्य सल्ला घेणे आणि सर्व कायदेशीर पडताळणी करणे सुरक्षिततेसाठी गरजेचे आहे. दरम्यान यासाठी कायदा सल्लागार किंवा रिअल इस्टेट तज्ज्ञांची मदत घेणे फायदेशीर ठरते. कारण एखादं घर स्वस्तात मिळालं तरी कायद्याच्या कचाट्यात अडकून स्वप्न तुटण्यापेक्षा पूर्ण माहिती घेऊन निर्णय घेणं अधिक शहाणपणाचं ठरेल. तर दिलेली माहिती आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.